नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 सर्कल ह्या टॉपिकमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. 6.3 मध्ये आपण इन सर्कल अँड सर्कम सर्कल आंतरवर्तुळ आणि परिवर्तुळ ही संकल्पना समजून घेत आहोत. तुम्ही कालच्या भागामध्ये बघितलं असाल तर इन सर्कल काढत असताना आपल्याला एखाद्या ट्रायंगलमध्ये आंतरवर्तुळ काढत असताना त्या वर्तुळाच्या आतमध्ये असणारं वर्तुळ काढत असताना आपल्याला हे असं करावं लागलं. बघा बरं, एक ट्रायंगल आहे, ओके, आणि त्या ट्रायंगलचं इनसर्कल काढत असताना आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागला इथं की या त्रिकोणाचा एक कोनदुभाजक काढला, दुसऱ्या त्रिकोणाचा एक कोनदुभाजक काढला आणि हा जो कॉमन पॉईंट आला तर हे डिस्टन्स सेम राहतं आणि याच्यामधून जाणारं एक वर्तुळ काढलो आपण की कोणाच्या बाजूपासून कोनदुभाजक कोणाच्या बाजूपासून समदूर असणारा बिंदूचा एक पथ असे दोन कोणाचे काढले आणि मग आपण त्याच्यामध्ये असणारं एक इनसर्कल आंतरवर्तुळ काढलं. आता आपण थोडंसं परिवर्तुळाचा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. 6.3 मधलं दुसरं गणित जे परिवर्तुळाची संकल्पना आहे. परिवर्तुळ ही कन्सेप्ट्स कशी आहे अगोदर समजून घ्या. परिवर्तुळ म्हणजे काय नीट लक्षात घ्या. आंतरवर्तुळ कसं असतं बघा आणि परिवर्तुळ कसं असतं त्याची जरा कच्ची फिगर बघा कशी आहे. एखादं ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलमध्ये असणारं हे जे वर्तुळ काढायचा भाग होता आतमध्ये असणारं इन सर्कल, हे जे वर्तुळ आहे त्याला इन सर्कल म्हणतो आपण. हे काढताना ह्या कोणाचा कोनदुभाजक काढला, या कोणाचा कोनदुभाजक काढला आणि एवढं अंतर घेतलं आणि मग आपण हे सर्कल काढलं. ओके, आता परिवर्तुळ ही संकल्पना समजून घेत असताना समजा एखादा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलच्या हे 3 शिरोबिंदू आहेत. आता मला जे वर्तुळ करायचं आहे ह्या ट्रायंगलचं परिवर्तुळ म्हणजे या ट्रायंगलमधून जाणाऱ्या ह्या शिरोबिंदूतून जाणारा असं वर्तुळ पाहिजे. हे परिवर्तुळाचा भाग, हे निळं आंतरवर्तुळ आणि हे लाल होईल ते परिवर्तुळ होईल. म्हणजे मला ह्या 3 बिंदूपासून या 3 बिंदूपासून समदूर असणारा समान अंतरावर असणारा एक बिंदू शोधायचा आहे. ह्या 3ही बिंदूपासून समदूर असणारा समान अंतरावर असणारा एक बिंदू मला कसा शोधता येईल. ह्या ए आणि बी पासून समान अंतरावरचा जो बिंदूपथ मला काढावा लागेल, एक बिंदूचा मार्ग काढावा लागेल. कोणाच्या बाजूपासून समान अंतरावर असणारा बिंदूचा मार्ग काढत असताना आपल्याला कोनदुभाजक ही संकल्पना उपयोगी पडली. कोनदुभाजक म्हणजे असा एक मार्ग आहे, त्या कोणाचा कोनदुभाजक तो असा भाग आहे की ह्या कोणाच्या भुजेपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूचा मार्ग होता. आता मला ए बी ह्या 2 बिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदूचा मार्ग म्हणजे त्याला आपण रेषाखंडाचा लंबदुभाजक म्हणतो, किंवा बी सी ह्या रेषाखंडाचा लंबदुभाजक किंवा ए सी याचा लंबदुभाजक. लंबदुभाजक ही कन्सेप्ट कशी आहे बघा. आता आंतरवर्तुळ काढताना आपल्याला कोनदुभाजक काढावा लागला, तो बाजूपासून समान अंतरावर होता, हा बिंदूपथ बरोबर. आता आपल्याला लंबदुभाजक काढावा लागेल. बी सीचा मी लंबदुभाजक काढतो. बी सीचा लंबदुभाजक काढत असताना लंबदुभाजक ही कन्सेप्ट जरा अशी क्लिअर होऊ द्या तुम्हाला. कशी बघा, त्रिकोणाच्या आत असतो तो आंतरवर्तुळ असतं आणि तिथं कोनदुभाजक काढतो आपण. आता मात्र त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणारा आपल्याला एक बिंदूचा मार्ग काढायचा आहे. त्रिकोणाच्या 3ही बिंदूपासून समान अंतरावर असणारा हा जो भाग आहे. आता मी तुम्हाला हे 2 रेषाखंड इथं काढून दाखवतो. समजा हा बी सी हा रेषाखंड जरासा अलगपणे बघा. बी सी हा बी सी मी इथं काढला. ह्या बी सीचा लंबदुभाजक म्हणजे या दोन्ही टोकापासून समान अंतरावर असणारा बिंदूचा मार्ग मला काढायचा आहे. बी सी हा मी जरा बाजूला काढून दाखवतो तुम्हाला. तर बी सी पासून समान बी सीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार किंवा तेवढं अंतर घ्या आणि तुम्ही असे 2 चाप मारून घ्या. बी आणि सी पासून हे बघा असे 2 चाप मारून घेतले आणि वरती 2 चाप मारले. तर आता हे जे जोडलं, हा भाग जोडल्यानंतर या रेषाखंडाचा हे नीट लक्षात घ्या, म्हणजे लंबदुभाजक ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊ द्या. हा जो बिंदूचा मार्ग तयार होईल असा, तर ह्यातला प्रत्येक बिंदू हा टोकापासून समान अंतरावर असतो. तुम्ही कुठेही बिंदू घ्या, हा सगळं अंतर ह्याला म्हणतात लंबदुभाजक. लंबदुभाजक म्हणजे अशा बिंदूचा मार्ग की तो त्या टोकापासून समान अंतरावर असला पाहिजे.
आता समजा की एक रेषाखंड असा आहे, तर ह्याचा लंबदुभाजक काढत असताना नेमकं काय करायला पाहिजे सांगा बरं. पुन्हा आता तुम्ही ह्यातल्या ए बीकडं बघा, ए बीचा लंबदुभाजक काढत असताना ह्याच्या दोन बाजू होत्या खाली आणि वरती. आता ह्याच्या खाली आणि वरती न करता पण ह्याच्या दोन बाजू होतील बघा, लेफ्ट हँड साईड आणि डावी बाजू आणि उजवी बाजू असा भाग होईल. आणि हा जो बिंदूचा मार्ग तयार होईल असा, तर हा लोकससुद्धा ह्याच्यापासून सुद्धा हा प्रत्येक बिंदू समान अंतरावर असणार आहे. हे लंबदुभाजकता ही कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर आपल्याला पाठांतराची गरज बसणार नाही. हा याचा मिड पॉईंट होईल, हा आणि हे अंतर सारखं राहील, हे अंतर आणि हे अंतर तुम्ही मोजलात तरी सारखं राहील, हे आणि हे अंतर मोजलात तरी सारखं राहील. हे दोन लंबदुभाजक आपल्याला इथं काढावे लागतील. म्हणजे बी सीपासून समान अंतरावरचा एक मार्ग काढावा लागेल, ए बीपासून समान अंतरावरचा एक मार्ग काढावा लागेल आणि मग ह्याच्यातून जाणारं एक वर्तुळ आपल्याला इथं निर्माण करावं लागेल. हा परिवर्तुळाची संकल्पना नीटपणे लक्षात घ्या. हाच भाग मी इथं आता ह्या बी सी करता, ह्या बी सी ह्या रेषाखंड असा आहे ना, तर ह्याचा एक लंबदुभाजक काढूया. बघा जरा असं लंबदुभाजक काढत असताना पुन्हा मी बी सीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार आणि मी चाप मारणार. चाप मारत असताना हे बघा, त्यानंतर तेवढंच अंतर कंपासमध्ये घेतोय आणि मी असे चाप मारून घेतो. हा बिंदूचा एक मार्ग तयार होईल की जो बी आणि सी पासून समान अंतरावर असेल. ह्या रेषेवरचा प्रत्येक बिंदू हा त्या बी पासून आणि सी पासून समान अंतरावर असणारा हा एक बिंदूचा मार्ग तयार होईल. बी आणि सी पासूनचा प्रत्येक बिंदू, याच्यावरचा प्रत्येक बिंदू हे नीट लक्षात घ्या. ह्याच्यावरचा बिंदू कुठेही घ्या तुम्ही, हा बी आणि सी पासून समान अंतरावर असणार. हे आणि हे अंतर घ्या, हे आणि हे अंतर मोजलात तरी हे सारखं असणार, किंवा तुम्ही हे आणि हे अंतर मोजलात तरी सारखं असणार आहे. बी सी पासून झालं. आता मला ए सी किंवा ए बी पासून, आता ए बी पासून समान अंतरावरचा एक मार्ग काढतो. ए बी पासून समान अंतरावरचा एक मार्ग काढूया. ए बी पासून, ए आणि बी पासून एक कसे चाप मारले बघा. ए बी एवढं अंतर घेतो किंवा याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो, फिक्स टोक बी वरती ठेवतोय बघा, आणि पेन्सिलचं टोक माझा कसा आहे बघा. तुम्हीही असं करणार आहात. हे बघा, हलू द्यायचं नाही, नाहीतर मग ते चुकतं. आता हा हिरवा मार्ग काढून टाकूया बिंदूचा. असा इथं एक पॉईंट आला बघा. ह्या पॉईंटचं वैशिष्ट्य असं होईल आता, हे बघा, जी हा बिंदू ए आणि बी पासून, बी आणि सी पासून समान अंतरावर आहे, तसं जी हा बिंदू हा ए आणि बी पासून सुद्धा समान अंतरावर येईल. आता ह्या दोन लंबदुभाजकाचा जो कॉमन पॉईंट आला, ह्या पॉईंटचं वैशिष्ट्य असं झालं, हे नीट बघा बाळांनो, हा पहिला लंबदुभाजक, हा एक लंबदुभाजक आहे आणि हा दुसरा लंबदुभाजक आहे. जी हा कॉमन पॉईंट असा आला की हा बिंदू बी पासून आणि सी पासून समान अंतरावर आहे, तसंच तो जी हा बिंदू बी पासून आणि ए पासून समान अंतरावर आहे. ह्याचा अर्थ असा झाला, जी हा बिंदू ए बी सी ह्या तीन बिंदूपासून समान अंतरावर आहे. ए बी नावाचा एक रस्ता आहे, त्याबरोबर लंबदुभाजकातून ए बी नावाच्या एका मेन रोडपासून एक छोटीशी पायवाट जाते अशी बरोबर मधून, बी सीमधून एक पायवाट जाते. ह्या दोन्ही इथं छेदत आहेत आणि इथे एक मंदिर बांधले, तर हे मंदिर ए बी सी या तिन्ही ठिकाणापासून समान अंतरावर असेल. हा कन्सेप्ट तिथं आहे. आता यातून जाणारं जी हे पॉईंट घेतला आपण, सेंटर घेतलं, ए बी आणि सी ह्या तीनही बिंदूमधलं जर ह्याचं जर अंतर तुम्ही बघितलं नीटपणे, तर हे तीनही अंतरं सारखे असतात आणि यातून जाणारं एक वर्तुळ, म्हणजे ह्यालाच आपण परिवर्तुळ असं म्हणतो. हा परिवर्तुळाचा भाग असा पूर्ण होईल. लक्षात आलं? हे परिवर्तुळ आणि त्रिकोणाच्या आतमध्ये असणारं अंतर्वर्तुळ. परिवर्तुळ काढताना लंबदुभाजक, बाजूचे लंबदुभाजक काढूया 3 पैकी 2, आणि अंतर्वर्तुळ काढताना कोणाचा कोन दुभाजक काढूया 2, जे ते बाजूच्या आतून बाजूनं स्पर्श करून जातील. परिवर्तुळ हे त्रिकोणाच्या बाहेरून जाणारं वर्तुळ असतं. ते वर्तुळाच्या त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जात असतं, त्याला परिवर्तुळ म्हणतो. आणि अंतर्वर्तुळ हे त्रिकोणाच्या आतमध्ये असतं. हे बघा, इथं हे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करून जाणारं एक वर्तुळ काढलं तर हे अंतर्वर्तुळ असेल. हे कोन दुभाजकावर अवलंबून असतं आणि हे लंबदुभाजकावर अवलंबून असतं.
ह्या दोन्हीतला नेमका फरक लक्षात घ्या. लंबदुभाजक आणि कोनदुभाजक ह्या बेसिक संकल्पना आपल्याला क्लिअर असायला पाहिजेत. लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या टोकापासून समजूर असतो आणि कोनदुभाजकाचा प्रत्येक बिंदू हा त्या भुजेपासून समान अंतरावर असतो. म्हणून अंतर्वर्तुळ काढताना कोनदुभाजक काढायचा असतो आणि परिवर्तुळ काढत असताना बाजूचे त्रिकोणाच्या 3पैकी 2 बाजूंचे लंबदुभाजक काढणं गरजेचं असतं. आलं लक्षात? त्यातलं 6.2 मधलं दुसरं गणित आहे ते परिवर्तुळ काढा, सर्कम सर्कल काढा असा प्रश्न आहे. बघूया मग 6.2 मधलं दुसरं गणित. हे आपल्याला परिवर्तुळ ही संकल्पना त्या गणितामधून समजून घेऊया. गणित कसं आहे बघा. 6.2 संपूर्ण अभ्यासक्रम बाळांनो आपण पूर्ण केलेलाच आहे. फक्त तुम्ही इयत्ता 8वी 9वी 10वीचा सगळा अभ्यास पूर्ण झाला आहे. तुम्ही 9वीत शिकत आहात. 10वीचाही अभ्यासक्रम सगळा पूर्ण झाला आहे. तुम्ही त्या ग्रुपला म्हणजे पहिल्यापासून गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करावे लागेल आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करावे लागतील. एवढाच फक्त भाग आहे. याही वर्षी आपल्याला ह्या ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या शिक्षणाची मदत घ्यावी लागली दुर्दैवानं. पण तरी पण जेवढ्या काही कन्सेप्ट्स तुम्हाला मनापासून तुमच्यापर्यंत पोहोचतील असा प्रयत्न पण करत राहूया. बघूया तर मग प्रश्न 6.2 मधलं दुसरं गणित कसं आहे बघा. ओके बाळांनो, 6.2 मधलं प्रॉब्लेम नंबर 2. 6.3 मधलं प्रॉब्लेम नंबर 2. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR. अँगल P is 70, R is 50, QR is 7.3. कन्स्ट्रक्ट द सर्कम सर्कल. एक त्रिकोण PQR काढा दिलेल्या माहितीवरून आणि त्या त्रिकोण PQRचं परिवर्तुळ काढा. परिवर्तुळ तसं सोपं आहे, म्हणजे दोन्ही परिवर्तुळ अंतर्वर्तुळ दोन्ही सोपं आहे. पण लक्षात घ्या कोनदुभाजक कुठं काढायचं आहे आणि बाजूचा लंबदुभाजक कुठं काढायचा आहे. परिवर्तुळाचा मुख्य अर्थ बघा बरं, त्या वर्तुळाच्या बाहेरून जाणार आहे आणि आंतरवर्तुळ हे वर्तुळाच्या आत आहे. त्याच्या नावातच उत्तर आहे. त्रिकोण PQR काढा. त्रिकोण PQR काढायचा आहे. ट्रायंगल PQR. हां, इन ट्रायंगल PQR मध्ये असं पाहिजे बघा. अँगल P हा 70चा पाहिजे. अँगल R हा 50चा पाहिजे आणि QR तर दिले. पुन्हा मॅथ सेकंडमध्ये असं असतं जरा कही पे निशाणा कही पे निगाहे 7.3 cm दिले. आणि मग या त्रिकोणाचं काय काढायचं आहे. परिवर्तुळ काढा. सर्कम सर्कल. परिवर्तुळ म्हणजे कच्ची फिगर लगेच लक्षात यायला पाहिजे तुमच्या. हे त्रिकोण आहे आणि त्याच्या बाहेरून जाणार काढायचं आहे असं काढायचं आहे. शिरोबिंदूतून ह्या 3 शिरोबिंदूचा मला काय पाहिजे बरं, ह्याचा दोघांचा लंबसंपात मला पाहिजे. बिंदू कॉमन पॉईंट पाहिजे की जो समान अंतरावर येणार आहे. हे आपल्या डोळ्यामध्ये आपण अगोदर क्लिअर झालं पाहिजे. मला त्रिकोण काढायचा आहे, त्या त्रिकोणाच्या 2 बाजूचे लंबदुभाजक काढायचे आहेत, त्याचा कॉमन पॉईंट काढायचा आहे आणि त्यामधून जाणारं वर्तुळ काढायचं आहे. पुन्हा महत्त्वाचा भाग असा केला इथं की पहिल्यांदा एक रेषाखंड काढूया. कोणता रेषाखंड काढूया? जो एकच रेषाखंड दिला आहे तोच काढायला पाहिजे. आता दुसरा पर्याय नाही आहे. बरोबर आहे. थोडंसं काम करत करत पुढे जाऊया म्हणजे आपल्याला लक्षात येत राहील. आपल्याला पुढं काय नेमकं होणार आहे तेही कळेल. तर पहिल्यांदा मी QR काढतो. एकच रेषाखंड दिलं आहे ना, त्यामुळे एकच रेषाखंड काढून देऊया. हा रेषाखंड QR काढूया. QR 7.3चा तुम्ही काढताना करेक्ट काढा. मी आता 7.3च्या ऐवजी अंदाजे माप घेतो. हा माझा QR आहे. QR तो काढला मी. तुम्ही काढताना 7.3 सेंटीमीटरचा काढता येईल तुम्हाला. पट्टीच्या साहाय्यानं किंवा कंपॉसच्या साहाय्यानं किंवा 2 टोकीच्या साहाय्यानं आपल्याला ते काढता येत असतं. आता QR नंतर असंही म्हणता येतं Q कोण दिलाय की आता मला Q कोण काढायला पाहिजे आणि R कोण काढायला पाहिजे. ठीक आहे, R कोण काढूया. कितीचा काढूया R कोण? R कोण कितीचा काढूया? कितीचा दिलाय तेवढाच काढला पाहिजे ना. कितीचा काढूया? R कोण 50चा काढायला सांगितलं आहे. काढताना पुन्हा गोंधळ नको असा. कुठनं मोजायचं सर? इकडून मोजायचं इकडून मोजायचं. R हा या रेषेशी असलेला कोण आपण काढणार आहे, त्यामुळे इथून मोजा. 0, 10, 20, 30, 40, 50. हा एक मी आता याचाच पट्टीसारखा वापर करून घेतो. ओके. हा जो कोण आहे, कोण मापकाच्या ह्या बाजूचा
मला पट्टी आणि हे दोन्ही असं वापरता येईल अशी व्यवस्था आहे. त्यामुळे हा कोन मी 50 अंशाचा काढला. हा कोन आर कोन काढला. आता तुम्हाला असं वाटेल किंवा असं म्हणता येईल, इथं आर कोन दिला आहे, तुम्हाला असं म्हणता येईल ना त्रिकोणाचा क्यू कोन काढायचा आहे आपल्याला, पण क्यू कोन दिलाय की नाही दिलाय? काय म्हणतात त्याला, कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे. काहींना वाटतं की दिलेला नाही सर, आता काय करायचं. काहींना वाटतं दिलाय, पण देत असताना कसा दिलाय बघा. तो एकामध्ये लपवलेला आहे, तो बाहेर काढायला पाहिजे. कसा लपवलाय बघा, तो कुठं लपवलाय बघा बरं. न देता सुद्धा दिलाय. न चालता चालला सूर्यनारायण, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात. न चालता चालला सूर्यनारायण. चालत तर नाही, पण तरी पण तसं इथला क्यू कोन दिलेला आहे पण म्हणता येतं आणि नाही पण म्हणता येतं. न देता सुद्धा तो दिलाय. तो एका विशिष्ट साच्यामध्ये लपेटला आहे, तो लपला आहे, तो आपल्याला बाजूला शोधायला पाहिजे. कसं शोधूया सांगा आता. हा कोण सांगते बघूया कसं. ह्या क्यू कोन न देता सुद्धा दिलेला आहे. ज्या अर्थी तो त्रिकोण PQR आहे, याचा अर्थ हा त्या तिघांच्या कोणांच्या मापांची बेरीज P अधिक Q अधिक R, ह्या तिघांच्या मापांची बेरीज 180 असणार. हे आपलं माहिती आहे तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर बघा, हे हा मॅथ्स सेकंडचं खरं वैशिष्ट्य हे असं आहे, न देता सुद्धा लपलेल्या गोष्टी आपल्याला बाहेर शोधता आल्या पाहिजेत. त्यासाठी बेसिक गुणधर्म माहिती पाहिजेत. जगातल्या कुठल्याही त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, हे सत्य आहे. हे जॉमेट्रिकल सत्य आहे. ते जॉमेट्रिकल सत्य आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचं राईट टाईमाला ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. पी कोणाचं माप गरज नसताना सुद्धा 70, गरज नसताना म्हणजे ते आपोआप येणार आहे. क्यू हा माहिती नाही आपल्याला. आर कितीचा आहे बघा बरं, 50चा आहे. येस, याचा वापर करून आपल्याला क्यूचं न देता सुद्धा दिलेलं माप आपल्याला बाहेर शोधता येतं यायला पाहिजे. ह्या दोन्हीची बेरीज बाळांनो करता येते. 120 झालं. 180 वजा 120, क्यू कोन हा येणार 60 अंशाचा. ह्या मॅथ्स सेकंडचं पुन्हा एक वैशिष्ट्य बघा, हे असं असतं. यासाठी मॅथ्स सेकंडकडे जर असं काळजीपूर्वक बघावं लागतं. अवघड अजिबात नसतं, पण ते समजून घ्यायला लागते. मी जर कोन क्यू हा न दिलेला कोन, न देता सुद्धा दिलेला कोन, इथला 0, 10, 20, 30, 40, 50, 60, मला हा 60 अंशाचा कोन मी इथं काढला. हे याचं वैशिष्ट्य राहतं, 60 अंशाचा कोन. आणि मग याचा वापर मी पट्टीसारखा पुन्हा एकदा करतो आणि हे जॉईन केलं तर हा लक्षात घ्या, हा कोन 60चा काढला आहे, हा 50चा काढला आहे. इथं येणार पी हा कोन किती अंश असेल तर तुम्ही मोजून बघितलात तर तो एक्झॅक्टली 70 अंशाचा कोन तुम्हाला दिसेल तुमच्या करेक्टमध्ये. हे 70 अंशात दिसण्यासाठी बाळांनो तुम्हाला हा करेक्ट 50चा काढायला पाहिजे, हा 60चा काढायला पाहिजे. उरलेला कोन बरोबर 70 अंश असणारच. बघा, पीला माहिती होती पण क्यू माहीत नव्हता. आपल्याला ह्या त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांच्या बेरजेवरनं हा रेक्टँगल कन्स्ट्रक्ट करावा लागला. हे पहिलं काम याच्यामधलं आव्हानात्मक होतं. तुम्हाला ते समजून घ्यायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आता परिवर्तुळ काढायचं आहे. परिवर्तुळ जेव्हा तुम्ही काढणार आहात तेव्हा परिवर्तुळ म्हणजे काय? परिवर्तुळ म्हणजे या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. यासाठी मला बाजूचे लंबदुभाजक काढायचे आहेत. 2 बाजूचे, ह्या आणि ह्या बाजूचे. हे लंबदुभाजक कुठं छेदतात बघायला पाहिजे आणि हा जो कॉमन पॉईंट आहे हे मला इक्वल डिस्टन्स शोधायला पाहिजे. आता पहिल्यांदा QR याचा काढा किंवा याचा काढा, हे आपल्या खालच्या बाजू अशा सराव फार असतो आपल्याला. म्हणून पहिल्यांदा QRचा लंबदुभाजक आपण काढूया. QRचा लंबदुभाजक, QRच्या टोकापासून समदूर असणारा बिंदूचा पद काढण्याची एक ज्योमेट्रिकल मेथड अशी आहे. 90 अंश कोनातून जाणारी समान अंतरावर असणारा बिंदूचा मार्ग आपल्याला असा शोधायचा असतो. QRच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार आणि मी QRच्या दोन्ही बाजूला, हे बघा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर फिक्स घेतलं मी आणि Q आणि Rच्या निम्म्यापेक्षा कमी घेतल्यावर काय होते बाळांनो, हे चाप छेदणार नाहीत. म्हणून निम्म्यापेक्षा जास्त भरपूर घ्या. आणि वैतल्या जागायचंही आपल्याला पर्यावरणाचंही लक्षण करायचं आहे. जागाही जास्त वाया घालवायची नाही आहे. कमी घेतलं तर काय होणार आहे, चाप छेदणार नाहीत. त्यामुळे जास्त अंतर घ्यायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं तर ते चाप एकमेकांना छेदणार आहेत. म्हणून निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे. एकदा कमी घेऊन बघा काय होते, तुम्ही ते चापच छेदणार नाहीत. ओके, हे बघा, हा
जो बिंदूचा मार्ग आता तयार होईल, जो लोकस तयार होईल, तो लोकस आपण ड्रॉ करून टाकूया. हा जो भाग इथं असा असेल, हे बघा, हा मी मार्ग एक आखून ठेवतो असा. ओके बाळांनो, हा जो बिंदुपथ आहे तो QR पासून लंब आहे आणि समान अंतरावरचा बिंदूचा मार्ग आहे. QR मला Q पासून समान मिळालं, R पासून समदूरचा बिंदूचा पथ मिळाला. आता PQ पासून समदूरचा मार्ग मिळवायचा आहे. हे थोडंसं काढताना ना, चाप मारत असताना थोडीशी पहिल्यांदा अडचण वाटते तुम्हाला. तुमची वही फिरवा असे बाजूला, तुमच्या खाली घ्या, त्याला वही फिरवा. मला आता बोर्ड फिरवता येणार नाही, पण तुम्ही ते करू शकता. आता मात्र QR निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आणि QR दोन्ही बाजूंना मला चाप मारावे लागतील. QR निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर का घेतलं हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं मी आता. आणि Q पासून एक बिंदूचा चाप मारले, 2 चाप. P पासून 2 चाप मारतो की जे चाप आपल्याला ह्याला छेदतील असे. माझं ग्लास असल्यामुळं ते थोडंसं हलतं सुद्धा. तुम्हाला त्या पोलादी टोक फिक्स करायचं आहे, फिक्स ठेवायचं आहे आणि हा बिंदुपथ आखून घ्यायचा आहे. हा बिंदूचा मार्ग, हा लंब पण आहे. हे बघा, हा 90° कोणातून असतो. शिवाय प्रत्येक बिंदू हा टोकापासून समजून असतो. आता असा एक पॉईंट आपल्याला मिळाला इथं, PQ, ठीक आहे, G असं नाव देतो. याचं वैशिष्ट्य बघा, G हा बिंदूचं वैशिष्ट्य बघा. G हा बिंदू ह्या त्रिकोणाच्या 3ही बिंदूपासून समदूर आहे. हेच आपल्याला शोधायचं होतं. इथं 1, 2 आणि 3 ह्या 3ही बिंदूपासून समान अंतरावर असणारा एक बिंदू शोधण्यासाठी, हे बघा, समान अंतरावर असणारा एक बिंदू शोधण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या 2 बाजूंचे लंबदुभाजक काढावे लागले. बाजूंचे लंबदुभाजक काढल्यानंतर आता आपल्याला तेवढंच अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. कुठलं बघा, मला जे वर्तुळ काढायचं आहे ते परिवर्तुळ काढायचं आहे. ते वर्तुळ परिवर्तुळ आहे. ते वर्तुळ काय करून जाणार आहे सांगा बरं. ते वर्तुळ ह्या त्रिकोणाच्या 3ही शिरोबिंदूतून जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला हे P एवढं अंतर कंपासमध्ये घ्या, Q एवढं अंतर घ्या किंवा R एवढं अंतर घ्या. 3ही अंतर समान अंतर असणार आहेत, कारण मी 2 बाजूचे लंबदुभाजक काढलेत. लंबदुभाजकाचा प्रत्येक बिंदू, हे बघा, QR लंबदुभाजकावरचा G हा बिंदू समान अंतरावर असणार आहे. PQ लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा QG, हे जे डिस्टन्स आहे इथं PG, QG आणि RG, हे ऑल आर इक्वल असणार आहेत. म्हणून कोणतंही अंतर कंपासमध्ये तुम्ही घेतलात, हे अंतर घ्या, हे अंतर घ्या किंवा हे अंतर घ्या आणि तुम्ही यातून जाणारं वर्तुळ काढलात तर ते वर्तुळ ह्या 3ही शिरोबिंदूतून जातं आणि म्हणून त्याला त्या त्रिकोणाचा परिवर्तुळ असे म्हणतात. परिवर्तुळ काढताना बाजूचे लंबदुभाजक का काढायचे आहेत? ते लंबदुभाजक म्हणजे नेमकं काय? लंबदुभाजक म्हणजे रेषाखंडाच्या टोकापासून समदूर असणारा तो बिंदूचा मार्ग आहे. तो इक्वल डिस्टन्सवरती असतो. म्हणून आपल्याला परिवर्तुळ ही रचना अशी करायची असते. ह्या 3ही शिरोबिंदूतून जाणारं एक सुंदर वर्तुळ बनतं. सोपा भाग आहे, परीक्षेमध्ये निश्चितपणे येणार आहे. परिवर्तुळ, आंतरवर्तुळ हा भाग जरासा 7व्या टीमध्ये थोडासा स्पर्श करून गेला होता तुम्हाला. आंतरवर्तुळ काढताना कोन दुभाजक काढायला हवा, परिवर्तुळ काढत असताना लंबदुभाजक काढायला पाहिजे. असा हा प्रश्न दुसरा होता. प्रश्न तिसरा बाळांनो पुन्हा यातला आंतरवर्तुळाचा आहे. तुम्ही तेवढासा ट्राय करून बघा. नसेल तर काही थोडेसे वेगळे प्रश्न आहेत ते आपण पुन्हा पुढच्या तासाच्या वेळेला निश्चितपणे बघूया. तुम्हाला परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतोय की आता हे प्रश्न कसा आहे बघा. क्वेश्चन नंबर 3, कंस्ट्रक्ट ट्रायंगल XYZ. XY इज 6.7, YZ इज 5.8 आणि 6.9 असं दिलं आहे आणि त्याचं इन सर्कल. आता इथं त्रिकोणाची रचना करत असताना तुम्हाला त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेत. कोण काढायची गरज नाही, फक्त चाप मारायचा आहे आणि त्रिकोण काढायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये प्रश्न तिसराही पण शॉर्टला पूर्ण करून घेऊया. पहिले डिस्टन्स किती दिले बघा बरं. हे यातला मोठा डिस्टन्स आहे XZ आहे 6.9चा. इथं परत एकदा तिसऱ्या प्रश्नाबद्दल थोडंसं चर्चा करूया आपण. एक रेषाखंड दिला आहे. एक रेषाखंड, पहिला रेषाखंड तेवढं डायरेक्ट काढूया. हां, आणि बाकीचे चाप मारून काढायचे आहेत. आता कोनमापकाचा विचार नाही, आता चाप मारून काढायचे आहेत. बघूया जरासं कसं काढता येईल. हे परिवर्तुळ झालं. पाठीमागच्या तासाला बघितलेलं तुमचा आंतरवर्तुळ हा जो भाग आहे तो कसा करता येईल बघूया. XYZ नावाचा ट्रँगल आहे बाळांनो आणि XYZ नावाच्या ट्रँगलमध्ये पहिला रेषाखंड दिला आहे तो दिला आहे बघा
6.7 हे बघा असं आहे. XY आहे 6.7, त्यानंतर YZ आहे 5.8, त्याच्यानंतर XZ आहे 6.9. हा ट्रँगल अगोदर काढल्याशिवाय आपल्याला त्याचं परिवर्तन असेल किंवा अंतर्वर्तुळ पहिलं काम आहे 1 मार्कासाठीचं ते ट्रँगल फॉर्म करायचं आहे. ट्रँगल करत असताना शक्यतो जॉमेट्रीमध्ये सुद्धा मोठ्यांना मान द्यायला शिका. पहिला काय करायचं, पहिला रेषाखंड कोणता काढायचा हा भाग एक पहिल्यापासून सतवत राहतो. पहिला काय करूया, आता 3 रेषाखंड दिलेत, काय करूया, तर पहिल्यांदा काय करा, मोठा रेषाखंड काढून घ्या. मोठा रेषाखंड म्हणजे ह्यातला 6.9 हा XZ काढून घेऊया. XZ हे बघा, ह्याचं नाव मी XZ देतो आणि तो काढूया. दिसतंय ना, बरं वरती घेतो जरासं इथं. हा XZ काढला, त्याचं माप काढलं मी 6.9. आता X पासून Y हा बिंदू 6.7 अंतरावर राहतो. असं जरासं बघा त्याच्याकडं. X पासून आता त्रिकोण काढत असताना आपल्याला 3 बिंदू निश्चित करायचे आहेत. त्यातले 2 बिंदू झाले. आता एकच बिंदू पाहिजे, तो म्हणजे Y. X पासून Y हा बिंदू 6.7 सेंटीमीटरवर राहतो. त्याच्यासाठी एक चाप मारून घेऊया. या बिंदूमध्ये कुठेतरी आपला Y लपलेला आहे. तोच Y Z पासून 5.8 अंतरावर राहतो. आता 5.8 एवढं अंतर कंपासमध्ये घेऊया आणि असा एक चाप मारून घेऊया. 5.8 एवढं अंतर घेतो आणि असा एक चाप मारूया. ह्याचा अर्थ असा झाला, X पासून Y हा बिंदू 6.7 वर आहे आणि हा आहे तो 5.8चा आहे आणि म्हणजे तो Y इथं असणार. हा ट्रायंगल फॉर्म करा आणि ह्या ट्रायंगलमधून जाणारं आता मात्र इन सर्कल काढायचं आहे आपल्याला. हे ट्रायंगल जॉईन करून घ्या आणि आता मात्र मला याचं काय करायचं आहे बघा, ह्याचं इन सर्कल काढायचं आहे. आतमध्ये वर्तुळ काढायचं आहे. आता बाहेरून जाणारं वर्तुळ नाही काढायचं, आत काढायचं आहे. आंतरवर्तुळ काढताना कोन दुभाजक काढणं गरजेचं आहे. मला पडसी ह्या त्रिकोणाच्या कुठल्या पण 2 कोणांचे 3 पैकी कोन दुभाजक काढायचं आहे. मी असं करून घेतलं तर इथं निम्यापेक्षा जास्त काही गरज नाही आहे. हे बघा, हा याचा कोन दुभाजक होईल, हा याचा कोन दुभाजक होईल. हे बघा, कोन दुभाजक काढताना हे असं मारून घेऊया. हे दोन्ही हे सगळेच कोन दुभाजक इथं छेदले. इथनं परपेंडिक्युलरली खाली येऊया, लंब असा काढूया आणि यातून जाणारं एक वर्तुळ काढूया. त्याला म्हणतात आंतरवर्तुळ. एवढीच त्रिज्या घेऊन कोन दुभाजकावरून कोन दुभाजकाच्या पासून जे परपेंडिक्युलर जे लंब डिस्टन्स होते ते अंतर घेऊया आणि आतून जाणारं वर्तुळ काढूया. त्याला आंतरवर्तुळ म्हणतात आणि हे बाहेरून जाणारं जे वर्तुळ आहे त्याला परिवर्तुळ असं म्हणतात. आंतरवर्तुळ परिवर्तुळाची पहिले 1 2 3 गणितं तेवढी प्रॅक्टिस करा. तुम्ही सोडवा परत एकदा, म्हणजे तुम्हाला तो भाग होत जाईल. पण सगळ्याच कन्सेप्ट्स आपण क्लिअर करत चाललो आहे. काही पेपर वार्षिक परीक्षेसाठी सुद्धा थोडासा भाग आपण बघणार आहोत. एक विनंती आहे, अजूनही ज्या बाळांनी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सर्वांनी गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थोडीशी संख्या अजून कमी पडते. मला डायरेक्ट तासाच्या वेळेला तुमच्याशी ऑनलाईन डिस्कस करण्याची संधी उपलब्ध करून द्या. यासाठी गणित मैत्री चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा. परत भेटत राहू, असंच तुमचा सहकार्य, असंच रिस्पॉन्स मिळत राहू. धन्यवाद बाळांनो.